6 घटक कसे आहेत तर पहिल्या घटकामध्ये पुनरुक्त पद्धतीतील ग्रामनामे. आता पुनरुक्त पद्धतीतील ग्रामनामे म्हणजे काय तर जी ग्रामे पुन्हा पुन्हा आलेली आहेत. सेकंड घटक असा आहे की अक्षर वर्णानुसार ग्रामनामे. आणि थर्ड घटक असा आहे त्यामध्ये झाडावरून वनस्पतीवरून आणि फळावरून ग्रामांची नावे. त्यात लास्ट त्यामधला घटक उंच सकल आणि भौगोलिक परिस्थितीवरून ग्रामनामे. त्याच्या पुढचा जो घटक आहे त्यामध्ये व्यक्ती देवदेवता आडनावदर्शक ग्रामनामे. लास्ट घटक आहे त्यामधला नेक्स्ट लोकनामदर्शक ग्रामनामे. आणि लास्ट घटक त्यामध्ये मनुष्यत्व प्राणी ग्रामनामे. आता या 7 घटकामध्ये मी 194 प्रकारच्या गावाचं वर्णन त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता याच्यामध्ये मी हिस्ट्री, सोमोलॉजी, जिओग्राफी आणि त्यात सोशियोलॉजीचा थोडा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं की ग्रामर पण मी त्या ठिकाणी केला आहे. आता पुनरुक्त पद्धतीतील ग्रामनामे म्हणजे काय तर अशी ग्रामनामे की ज्यांचा उल्लेख 2 वेळा आलेला आहे. उदाहरणार्थ खुर्द आणि बुद्रुक. जसं आम्ही खानदेशामध्ये आला आहे तर खानदेशामध्ये बुद्रुक आणि बुद्रुक अशा 2 प्रकारची गावे आढळतात. तर यांचा प्रभाव आपल्याला कसा जाणवतो तर मिडल कालखंडामध्ये जे गाव मोठं असेल त्याला बुद्रुक हे दिले जायचं आणि नवीन गाव तयार झालं त्याला खुर्द असं म्हटलं जायचं आणि खुर्द हे गाव हे लहान असायचं. आता पुनरुक्त पद्धतीतील ग्रामनामामध्ये मी याचा उल्लेख केला तर याच्यामध्ये 10 प्रकारची गावे अशी आहे की ती 2 वेळेस आलेली आहे. उदाहरणार्थ आंबिवली, चांडवे, गोटे, जुई, चिंचोळी, नांदगाव हे 2 वेळेस आलेले दिसतात. आता मी याचं स्टॅटिस्टिकल अँगलने कसं केलं तर या गावाचं वर्णन जवळजवळ 6 प्रकारची गावं त्याचं स्टॅटिस्टिकल अँगल मी त्या पद्धतीने मांडलेलं आहे. याच्यानंतर मी ग्रामर मध्ये ओढतो तर अक्षर स्वर व्यंजनानुसार ग्रामनामे. आता उदाहरणार्थ महाड तालुक्यामध्ये सर्वात जास्त ग्रामनामे कशामध्ये येत असतील तर ती क या व्यंजनामध्ये येतात आणि त्यांची संख्या 6 आहे. आता क कोणकोणती फॉर एक्झाम्पल क मध्ये त्यांचं वर्णन केलं तर जवळजवळ या ठिकाणी क चा उल्लेख करत असताना कासने, कळसाने, काडी, कांबिसवाडी, करजवाडी, कुंजर, कोसंबी, कुंभारडे, कुंभेशुद्ध हे सर्व क वर्ण येतात. आणि क वर्ण म्हणजे काय तर त्याची संख्या ही 33 आहे यामध्ये. आणि त्याचं मी एकंदरीत वर्णन केल्यानंतर त्याचा दुसरा घटक असा आहे की आता ही स्वर व्यंजनानुसार नेक्स्ट आहे झाडावरून आणि वनस्पतीवरून ग्रामनामे. उदाहरणार्थ झाड आणि वनस्पतीवरून असं काय तर बरीचशी ग्रामनामे ही नैसर्गिक परिस्थितीनुसार आपल्याला आढळतात. नैसर्गिक परिस्थिती म्हणजे काय तर झाड, वनस्पती आणि वेलांवर. उदाहरणार्थ आंबिवली आंबा आणि वेल हे वृक्षदर्शक आहे. त्यानंतर दुसरं गाव आहे केंबुर्ली नावाचं गाव. आता केंबुर्ली नेमकं काय असतं तर केंबुर्ली म्हणजे जुने गवत. आता आज आपण ते परिसर बघितला तर तिथे आपल्याला गवताचं प्रमाण जास्त आढळतं. यावरून नैसर्गिक घटकांचा प्रभाव त्या ठिकाणी जाणवतो. नंतर रोहन नावाचं एक गाव आहे. त्याला रोहन नेमकं काय तर रोहन म्हणजे रुई. ज्या ठिकाणी रुई या वनस्पतीचं प्रमाण जास्त आहे असं क्षेत्र आज आपल्याला ते कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिसतं. आता याचं मी थोडं स्टॅटिस्टिकली कसं बसवलं तर या प्रकारामध्ये जवळजवळ 29 गाव येतात आणि त्याचं स्टॅटिस्टिकल मी कंक्लुजन केलं तर 14.94% गावं ही झाडावर आणि वनस्पतीवरून आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट घटक उंच सकल भौगोलिक प्रदेशावर ग्रामनामे. आता उंच सकल म्हणजे कसे की असे ग्रामनामे की जी डोंगरावर पसरलेली आहे किंवा डोंगरावर वसलेली आहे किंवा जे भौगोलिक परिसरामध्ये आढळतात. उदाहरणार्थ आंबे शिवतर. त्यानंतर आंबे शिवतर याच्यामध्ये शिवतर म्हणजे काय घर, अवघड स्थळ, खताळ, सेवर किंवा कळे कपाट असं भौगोलिक क्षेत्र. नंतर पाचाड म्हणजे काय तर पाचाड पण गाव ठिकाणी आपल्याला जातो. पाचाड म्हणजे काय तर रणक्षेत्र, युद्ध क्षेत्र हे दर्शवतं. आता या सर्व प्रकरणात त्याच्यामध्ये मी कंक्लुजन कडे वळतो. वेळोवा मिश्रांनी मला बोलण्याची संधी दिली. मी कंक्लुजन कडे वळतोय. कंक्लुजन मध्ये मी सर्वात महत्त्वाचं असं की या प्रकारामध्ये 194 प्रकारच्या ग्रामनामांचा मी ज्यावेळेस अभ्यास केला त्यामध्ये मला अ, आ, ओ आणि ओ या 4 स्वरामध्ये 8 ग्रामनामे दिसतात. सर्वात जास्त ग्रामनामे ही मला 24 दिसतात. ती जवळजवळ 33 याची संख्या 33 प्रकारची आहे. फुलदर्शक ग्रामनामे ही 3 आहे. फुलद्रुक आणि खुद्रुक असलेली ग्रामनामे 10 आहे. तर्क उल्लेख असलेली ग्रामनामे 6 आहे. कोंडा हा प्रत्यय लागलेले ग्रामनामे 8 आहे. वाडी हा प्रत्यय लागलेले ग्रामनामे 12 आहे. पूर हा प्रत्यय लागलेले ग्रामनामे 1 आहे. सर्वात कमी ग्रामनामे पुनरुक्त पद्धतीतील आहे. त्याची संख्या 6 असून त्याचे शब्दाप्रमाण हे 3% आहे. सर्वात जास्त ग्रामनामे ही मनुष्यत्व पाने जन्य नावाच्या प्रकारावरून आढळतात. त्यांची संख्या 59 असून त्याचे शब्दाप्रमाण 30.41% आहे. आता एकंदरीत सर्वात ज्याचा आपण अभ्यास केला तर यातून काय आपल्याला अर्थ होतो किंवा नवीन ट्रेंड काय आपण बसवू शकतो, कोणता अँगल आपण या ठिकाणी विस्तृत करू शकतो. तर ग्रामनामाच्या अभ्यासातून स्थानिक इतिहास लेखनाला त्याला आपण लोकल हिस्ट्री असं म्हणतो त्यात भर पडेल. त्यात या संशोधन पेपर मध्ये मी हिस्ट्री,
भूगोल, ग्रामनामे, समाजशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि व्याकरण याचा अंतर्भाव किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. धन्यवाद.